हॅलो फ्रेंड्स, आजपासून आपण एका नव्या सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत, जे की माझा फेवरेट सब्जेक्ट आहे आणि आय एम शुअर या व्हिडिओनंतर तो तुमचा सुद्धा फेवरेट होईल. चला तर मग सुरू करूया. 8086 मायक्रो प्रोसेसर्स. आणि 8086च्या आर्किटेक्चर, पिन डायग्राम अशा थोड्याशा कॉम्प्लेक्स पार्टकडे जाण्याच्या आधी आय थिंक की मी तुमचे बेसिक्स क्लिअर करायला हवे. ओके, तर पहिल्यांदा आपण बघूया ॲड्रेस बस. आता ॲड्रेस बस म्हणजे काय? तो वर्ड स्वतःच सांगतोय की तो कुठला तरी पत्ता सांगतो. ॲड्रेस म्हणजे पत्ताच ना. तर आता इथे ॲड्रेस देताना माझ्याकडे किती बिट्स अवेलेबल आहेत? 8086साठी 20 बिट्स ॲड्रेस. बेसिकपासून सांगायचं गेलं तर सपोज माझ्याकडे एखादा ॲड्रेस देण्यासाठी एकच बिट अवेलेबल आहे, ओनली 1 बिट. तर तो बिट काय असू शकतो? एक तर 0 किंवा 1. म्हणजे तो काय ॲड्रेस देऊ शकणार आहे? फक्त 2 ॲड्रेसेस, जिथे की 0 आणि 1ला काहीतरी डेटा अवेलेबल असेल. सपोज माझ्याकडे 2 बिट्सचा ॲड्रेस आहे, तर 2 बिट्सचा ॲड्रेस म्हणजे काय होणार? 00, 01, 10 आणि 11. म्हणजे माझ्याकडे किती? 4 मेमरी लोकेशन्स ॲक्सेस करायला जागा आहे. इफ आय हॅव 3 बिट्स, मग काय असणार आहे? 000, 001 अप टू 111. अशा पद्धतीने माझ्याकडे टोटल 8 मेमरी लोकेशन्स ॲक्सेसिबल असणार. किती मेमरी लोकेशन्स? 8. आणि हे कसं ठरतंय? 2 to the power 1, 2 to the power 2, 2 to the power 3. तसंच 8086ला ह्यूज बिट्स अवेलेबल आहेत ॲड्रेससाठी, जे किती आहेत? 2⁻20. म्हणजे 2 to the power 20 म्हणजे किती झाले? 1 MB. 1 MB मेमरी लोकेशन्स आपल्याला 8086मध्ये ॲक्सेस करायला आहेत. 1 MB म्हणजे आता हे किती झाले? इथे 20 बिट्स. 20 बिट्स किती झाले? हे 0000, 0000, 0000, 000000. म्हणजे हे एवढे झालेत 20 बिट्सचा ॲड्रेस. म्हणजे 000000 हे हेक्साडेसिमल. आणि हे काय झालं? बायनरी बिट्स 20 आणि 5 हेक्साडेसिमल डिजिट्स. तर हे 5 हेक्साडेसिमल डिजिट्स हा याचा पहिला ॲड्रेस असणार आहे. काय असणार आहे? तर फर्स्ट ॲड्रेस ऑफ आपल्या मेमरीमधला फर्स्ट ॲड्रेस काय असणार आहे? 0000. आणि सर्वात लास्ट ॲड्रेस काय असणार आहे? FFFFFH. कळतंय का? आपल्याकडे किती बिट्स दिलेले आहेत? 20 बिट्स. 20 बिट्स म्हणजे हे असे बायनरी 20 बिट्स, नॉट हेक्साडेसिमल 20 बिट्स. बायनरी 20 बिट्स म्हणजे 5 हेक्साडेसिमल डिजिट्स. तर ते किती झाले? हे 0000H आणि लास्ट ॲड्रेस झाला FFFFH. आणि ही ओव्हरऑल मेमरी किती झालेली आहे? 1 MB मेमरी. म्हणून ॲड्रेस बस हे काय दिलेलं आहे? 2 to the power 20 बिट्सचा ॲड्रेस बस. म्हणजे एकाच वेळी ॲड्रेसमध्ये 20 बिट्स, 20 लाईन्स असणार आहेत, की हे जे 20 बिट्स पास होणार आणि ते सांगणार की माझं पर्टिक्युलर काम या पर्टिक्युलर लोकेशनवरती असणार आहे. ओके, तर आता ॲड्रेस म्हणजे पत्ता आणि डेटा म्हणजे झालं आपलं लेटर. तर या पत्त्यावरती मला लेटर पाठवायचं आहे. तर लेटरची मॅक्सिमम लिमिट काय आहे माझी? 16 बिट. 16 बिट्स लिमिट म्हणजे आता फॉर युअर इन्फॉर्मेशन, एका मेमरी लोकेशनमध्ये आपण किती डेटा ठेवू शकतो? 1 बाईट डेटा. 1 मेमरी लोकेशन इज इक्वल्स टू 1 बाईट डेटा. 1 बाईट डेटा ॲट 1 मेमरी लोकेशन. 1 बाईट म्हणजे 8 बिट्स.
8 बिट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल 00H टू FFH हा झाला 8 बिट डेटा. मिनिमम 00, मॅक्सिमम FF याच्यावरती डेटा बसू शकत नाही एका मेमरी लोकेशनमध्ये. म्हणजेच काय, आणि हे फार इम्पॉर्टंट आहे, मार्क करून ठेवा. वन मेमरी लोकेशन always stores only one byte, not more than that. If you want to access 2 bytes, then you have to use 2 memory locations. तर आपल्याकडे डेटा बस किती दिलेला आहे, 16 बिट. तर 16 बिट डेटा एकाच वेळी जर मला ॲक्सेस करायचा असेल तर मला किती मेमरी लोकेशन्स यूज करावे लागणार, 2 मेमरी लोकेशन. एका मेमरी लोकेशनने काम होणार आहे का माझं, नाही, कारण की एक मेमरी लोकेशन इज इक्वल्स टू 1 बाईट, आणि 1 बाईट म्हणजे 8 बिट. तर माझ्याकडे आहे डबल बिट्स, सो आय नीड 2 मेमरी लोकेशन्स टू ॲक्सेस 16 बिट्स ऑफ डेटा. म्हणजे एकाच वेळी माझ्याकडे 16 बिट डेटा पास ऑन होऊ शकतो. कुठून कुठे, मायक्रोप्रोसेसरकडून मेमरीकडे, मेमरीकडून मायक्रोप्रोसेसरकडे, मायक्रोप्रोसेसरकडून आयोकडे, आयोकडून मायक्रोप्रोसेसरकडे. तर मायक्रोप्रोसेसर हे इनडायरेक्टली मेमरी आणि आयोमध्ये कनेक्शन्स घडवतो. कसे कनेक्शन्स, आयोचा डेटा तो मेमरीमध्ये टाकतो आणि मेमरीमधला डेटा तो आयोवरती डिस्प्ले करतो, बरोबर. आणि इथे व्हॉट इज नेक्स्ट, अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट म्हणजे काय, ALU. तर ALU काय करतं, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि अनेक ऑपरेशन्स परफॉर्म करतं. तर हे जे अनेक ऑपरेशन्स आहेत हे सुद्धा 16 बिट, म्हणजे काय की एवढा आपला नंबर, मिनिमम 00 आणि मॅक्सिमम FFH, लाईक 02 प्लस 1A अशा पद्धतीचे ऑपरेशन्ससुद्धा आपलं मायक्रोप्रोसेसर परफॉर्म करतं. कशामुळे, कारण की माझ्याकडे केवढा ALU दिलेला आहे, 16 बिट ALU. आता सपोज जर तुम्हाला वायवाला कोणी क्वेश्चन विचारला, व्हाय 8086 इज अ 16 बिट मायक्रोप्रोसेसर, कारण की ALU 16 बिटचा आहे. ओके, इफ ALU इज 8 बिट देन इट इज अ 8 बिट मायक्रोप्रोसेसर. तसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 8085 होतं. तर 8085 काय आहे, 8 बिट मायक्रोप्रोसेसर. तर आपल्याकडे डेटा बस आहे 16 बिट्सचा. जर आपल्याला एक मोठा नंबर म्हणजे 16 बिट नंबर दिलेला आहे, तर 16 बिट नंबर काय असू शकतो, 0000H पासून FFFFH पर्यंत. ठीक आहे, म्हणजे काय 124543H हा 16 बिट नंबर झाला, किंवा FA25H हा सुद्धा 16 बिट नंबर झाला. परंतु मेमरी लोकेशन्समध्ये प्रत्येका मेमरी लोकेशनमध्ये माझ्याकडे किती बाईट स्टोअर होत आहे, ओनली 1 बाईट. तर इथे 1 बाईट आहे का माझ्याकडे, नाही, आय हॅव 2 बाईट्स, कारण की या नंबरला रिप्रेझेंट करायला मला 16 बिट्स लागतात. तर 16 बिट्स माझ्याकडे, 16 बिट्स स्टोअर करण्यासाठी मला किती लागणार आहे, 2 मेमरी लोकेशन्स ॲक्सेस करावे लागणार, बरोबर. तर हे 2 मेमरी लोकेशन्स ॲक्सेस करताना ही गोष्ट विसरायची नाही की सपोज माझा नंबर आहे 1243. आता बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन असतं की हा नंबर मेमरी लोकेशन्सच्या ॲड्रेसमध्ये कसा स्टोअर होणार, 0000ला 12 की 0000ला 43, की हे असं उलटं आहे का सुलटं आहे, हा कसं स्टोअर करायचं. तर एव्हरी टाईम लक्षात ठेवायचं की लोअर बाईटला लोअर ॲड्रेसमध्ये स्टोअर करायचं. आता 1243 यामध्ये लोअर बाईट कुठला झाला, 43. तर हा 43 कुठे जाणार, लोअर ॲड्रेसमध्ये. आणि इफ हा आहे हायर बीट तर हा जाणार हायर ॲड्रेसमध्ये. नाहीतर उलटं करायचं नाही बरं का, इथे वरती 12 आणि खाली 43.
आणि वरी आणि खाली हे अशा पद्धतीने लक्षात नाही ठेवायचं. काय करायचं आहे, वन मोर पॉईंट टू बी नोटेड काय असणार आहे, लोअर बाईट हा लोअर ॲड्रेसमध्ये स्टोअर करायचा. लोअर बाईट हा लोअर ॲड्रेसमध्ये स्टोअर करायचा. म्हणजे विच इज लोअर बाईट, लिस्ट सिग्निफिकंट बिट्स लोअर ॲड्रेस, मोस्ट सिग्निफिकंट बिट्स हायर ॲड्रेस. हायर ॲड्रेस कशावरून, 00 आणि 01. आता सपोज इथे कुठेतरी 000110H 00011H अशा पद्धतीचा ॲड्रेस आहे. तर FA25 मला स्टोअर करायचं. तर मी काय बघणार, 10 आणि 11 लोअर ॲड्रेसमध्ये लोअर बिट्स 25H, हायर ॲड्रेसमध्ये हायर बिट्स FAH. आणि इथे कन्फ्युजन नाही करायचं की आता इथे मी 00 पासून FFFF पर्यंत लिहिले. काही ठिकाणी याला उलट सुद्धा लिहितात, म्हणजे खाली 0000 आणि वरती FFFF. ॲड्रेस तुम्ही कसाही द्या, स्टोअर करताना आपल्याला लक्षात ठेवायचं लोअर ॲड्रेसमध्येच लोअर बाईट, हायर ॲड्रेसमध्ये हायर बाईट स्टोअर करायचं. आता ही जी मेमरी लोकेशन्स आहेत हे जर इकडे रिव्हर्स झाले अशा पद्धतीने, तर माझं काय ॲड्रेस होणार आहे, 000010 मध्ये काय जाणार आहे 25 आणि 00011 मध्ये काय जाणार आहे FA. तर याला उलट नाही करायचं आहे, लक्षात ठेवा. आडवं लिहा, उभं लिहा, कसंही लिहा, रिव्हर्स लिहा, काहीही करा, फक्त काय लक्षात ठेवायचं, लोअर बाईट लोअर ॲड्रेसमध्ये स्टोअर करायचा, हायर बाईट हायर ॲड्रेसमध्ये स्टोअर करायचा. आता वळूया कंट्रोल बसकडे. कंट्रोल बस म्हणजे काय, हे आहेत माझ्याकडे वेरियस सिग्नल्स. ओके, हे जे वेरियस सिग्नल्स आहेत हे काय सांगतात, मेमरी ऑर IO, रीड अँड राईट. RD मीन्स रीड, WR मीन्स राईट. आता आपल्याला माहितीच आहे मायक्रो प्रोसेसर इधर रीड करतो किंवा राईट करतो. तर हे रीड करायचं आहे किंवा राईट करायचं हे कशावरून कळणार, या कंट्रोल सिग्नल्सवरती. इफ RD बार is equals to 1, then it will not read. If RD bar is equals to 0, then it will read. Similarly, if WR bar is equals to 1, it will not read. And if WR bar is equals to 0, then it will read. ओके, तर याच्यासाठी एक सिम्प्लिफाईड टेबल आपण क्रिएट करू शकतो. तो असा की सपोज हे मेमरी IO M/IO बार, RD बार आणि WR बार. आपल्याकडे हे 3 सिग्नल्स आहेत. तर आता सपोज मला एक फक्त रीड ऑपरेशन करायचं आहे. तर रीड ऑपरेशनसाठी मला काय हवं आहे, RD बार हा 0 हवा आहे, RD बार 0 आणि RD बार 0 फॉर मेमरी अँड फॉर IO. राईट बार 1. तर इथे मेमरी ऑपरेशन करायचं आहे की IO ऑपरेशन करायचं आहे हे कळताना काय करायचं आपल्याला, इथे सपोज ही मेमरी मला रीड करायची आहे. तर मेमरी रीड करायची असेल तर इथे काय हवं आहे 1, आणि मेमरी रीड करायची नसेल तर हे मेमरीचे ऑपरेशन्स आहेत. इफ वी हॅव टू रीड द मेमरी देन 101, इफ वी हॅव टू राईट द मेमरी देन 110. तर मी काय म्हणत होते, जर मला मेमरी ऑपरेशन्स करायचे आहेत तर मला हा जो सिग्नल आहे M/IO बार हा 1 पाहिजे. तसंच इथे जेव्हा मी M/IO बार हा 1 केला आहे पण WR बार 0 केलं आहे, इथे कोणतं ऑपरेशन परफॉर्म होणार आहे, राईट ऑपरेशन. इथे रीड, पण कोणतं रीड राईट, मेमरी, कारण की मी मेमरीला 1 केलं आहे. आणि
आता हे काय आहे, रीड ऑपरेशन. पण तुम्हाला आयोसाठी रीड ऑपरेशन परफॉर्म करताना आयो बार काय हवं इथे, 0. आयोसाठी 0, 1, 0. येते का लक्षात? कारण की बिकॉज इथे बार दिलेला आहे, इफ इट इज 1 then it will be 0. It means there is no operation of input output. And if it is 0, 0चं रिव्हर्स काय होणार आहे, 1. म्हणून इथे आयो ऑपरेशन्स परफॉर्म होणार. तर क्विक आपण समरी, क्विक रिव्हिजन घेऊया. इथे ॲड्रेस बस माझ्याकडे 20 बिट्स आहे, म्हणून 2 to the power 20 म्हणजे आपल्याकडे काय झालेलं आहे, 1 MB मेमरी ऑफ 8086. आणि डेटा बस ही 16 बिट्स ऑफ डेटा बस आहे. 16 बिट्स ऑफ डेटा बससाठी मला 2 मेमरी लोकेशन्स ॲक्सेस करावे लागणार. आणि ते 2 मेमरी लोकेशन्स ॲक्सेस करताना मला काय लक्षात ठेवायचं की लोअर बाईट लोअर ॲड्रेसमध्ये, हायर बाईट हायर ॲड्रेसमध्ये टाकायचं. आणि बिकॉज माझं ALU किंवा मी कुठलेही ऑपरेशन्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सगळे 16 बिट्स डेटावरती ॲट वन सिंगल टाईम करू शकते. म्हणून हे मायक्रोप्रोसेसर हे 16 बिट मायक्रोप्रोसेसर आहे. आणि या कंट्रोल बस म्हणजे या कंट्रोल सिग्नल्सवरूनच मी काय करू शकते, मला कुठलं ऑपरेशन म्हणजे मेमरी रीड करायची आहे का मेमरी राईट करायची, का आयो रीड करायचं आहे का आयो राईट करायचं, हे मी या सिम्पलच्या टेबलवरून डिसाईड करू शकते. ओके, आय होप तुम्हाला तुमचे बेसिक्स क्लिअर झाले असतील मायक्रोप्रोसेसरचे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. काही डाऊट्स असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती कॉलेजच्या, स्कूलच्या शेअर करायला विसरू नका. थँक्यू.